श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मन बोलतं या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण कोणी मान्य नाही करत. ती गोष्ट म्हणजे आहे तणाव, स्ट्रेस, भार, मनावरचा धूर. आपल्याला कधी वाटतं सगळं सांभाळायचे, पण मन थकून गेले. डोकं शांत होत नाही. जरा एकटं राहू दे, एक क्षण श्वास घेऊ दे. आज आपण हे सगळं सहज मोकळेपणानं बोलूया आणि जाणून घेऊया की तणाव खरं तर किती सोप्या पद्धतीने कमी करता येतो. तणाव म्हणजे डोक्यातील विचारांचं ट्रॅफिक जाम. तणाव कधी वाढतो तर जेव्हा डोक्यातील विचारांचा भरपूर गोंधळ होतो. एका मागोमाग एक विचार येत राहतात. काही आठवणी, काही चिंता, काही अपूर्ण कामं. या सगळ्यामुळे मन थकायला लागतं. तणाव वाढण्याचं मुख्य कारण आहे आपण मनावर लक्ष देतच नाही. शरीर थकतं तेव्हा आपण झोपतो, पण मन थकलं तर ते आपण ओळखत देखील नाही. यासाठी पहिला उपाय आहे 60 सेकंदांचं श्वासाचं तंत्र. ते कसं? आता लगेच एक छोटा प्रयोग करूया. तुम्ही जिथे बसला असाल तिथेच हळूहळू 4 सेकंद श्वास आत घ्या, 2 सेकंद थांबा आणि 6 सेकंदात श्वास सोडा. ही ट्रिक फक्त 5 वेळा करा. हे तंत्र मेंदूमधल्या स्ट्रेस अलार्मला थांबवतं आणि शरीर लगेचच रिलॅक्स मोडमध्ये जातं. हा उपाय कुठेही करता येतो. गाडीमध्ये, स्वयंपाक करताना, मुलांच्या होमवर्कमध्ये, कामाच्या दरम्यान, अगदी कुठेही. यामुळे मन लगेचच हलकं होतं. दुसरा उपाय आहे 3 मिनिटांचा माइंड ब्रेक. मन थकलेलं असताना तुमच्या मेंदूला फक्त 3 मिनिटांचा छोटासा ब्रेक हवा असतो. त्यासाठी जे चालू आहे ते काम थोड्याच वेळासाठी थांबवा. डोळे मिटा, शरीर सैल सोडा आणि स्वतःला मनात म्हणा, आत्ताचा क्षण माझा आहे. आत्ताचा क्षण माझा आहे. 3 मिनिटांनी तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल. तिसरा उपाय आहे तुमच्या विचारांना नाव द्या. ते कसं? ही पद्धत खूपच प्रसिद्ध आहे. जेव्हा मनात खूप विचार येतात तेव्हा त्याला नाव द्या. काय? अरे, हा चिंता विचार आहे. अरे, हा रागाचा विचार आहे. हा भीतीचा विचार आहे. असं विचाराला नाव दिलं की मन लगेच अलर्ट होतं आणि विचाराची ताकद अर्धी होते. हे तंत्र खूपच उपयोगी आहे. चौथा उपाय आहे 5 मिनिटे चाला. तणाव म्हणजे शरीरात साठलेली ऊर्जा. फक्त 5 मिनिटं चाललं तरी शरीरातील जमा तणाव जळून जातो. जवळच्या गॅलरीत, रूममध्ये, छतावर, अंगणात, तुम्हाला शक्य तिथे फक्त 5 मिनिटं तरी चालाच. तणाव आल्यावर एक्सरसाइजसाठी तुम्ही कितीही वेळ चालू शकता. 5वा उपाय आहे माझ्यासाठी 10 मिनिटे. हा नियम स्वतःला घालून घ्या. हा नियम खूपच साधा आहे. संपूर्ण दिवसामध्ये फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. काहीही करा. गाणं ऐका, डायरी लिहा, चहा घ्या, शांत बसा, प्रार्थना करा. जे आपल्याला शांत करते ते करा. यालाच मनाची आंघोळ म्हणतात. तणाव कमी करणं कठीण नाहीये. फक्त आपल्याला स्वतःकडे थोडंसं बघायचंय. आजचे हे 5 उपाय सोपे आहेत, पण जर हे रोज केले तर तुमचं मन तुमचं ऐकू लागेल आणि तुम्ही स्वतःला नवीन ऊर्जा देऊ शकाल. पुढच्या भागात भेटूया.
सकारात्मक विचार आणि मनाची शक्ती. धन्यवाद. मन शांत ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ब्रह्मांड नाईक चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.